हार्दिक स्वागत आहे आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. मागच्या काही दिवसापासून भगवद्गीतेच्या शृंखलामध्ये प्रवचन चालू आहे. तर मध्यंतरी आपण हरिनामाचं महत्त्व ह्या विषयावर प्रवचन घेतलं होतं. हरिनामाचे आपल्या जीवनात किती फायदे होतात, काय होतात त्याचं वर्णन करण्यात आलं. आज विशेष दिवस आहे, मोहिनी एकादशी आहे आणि ती पण सुंदर. सगळ्यांना होप्स एकादशी धरलं पाहिजे एकादशीचा. तर आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय श्लोक नंबर 13 ह्या श्लोकाचा जो श्लोक आहे खूप इम्पॉर्टंट. हा जर श्लोक सगळ्याला समजला तर गीता बऱ्यापैकी तुमच्या जीवनातले अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात ह्या श्लोक समजला तर एवढा प्रॅक्टिकली हा श्लोक आहे. आणि ह्या श्लोकाचं आहे मृत्यूच्या पहिलं जीवन आणि मृत्यूच्या नंतरचं जीवन खरं का खोटं. बऱ्याच वेळा काय होतं की हे जी भगवद्गीता आहे, रामायण महाभारत वैदिक ग्रंथ ते लोक काल्पनिक मानतात किंवा मृत्यूनंतर काय असतं का. बऱ्याच वेळा आम्हाला लोक भेटतात आणि म्हणतात मृत्यूनंतर मेल्यानंतर कोणाला काय माहीत असतं. शास्त्र तर माणसानं लिहिलेले येतं, मेल्यानंतर त्या आत्म्याचं काय होतं काय नाही याच्याबद्दल खूप लोकांचा उहापोह चालत असतो. म्हणून आज आपण गीतेच्या दृष्टिकोनातून शास्त्र आणि वैज्ञानिक ह्या दृष्टिकोनातून समजून घ्यावा की जीवनात काय परिवर्तन होते आणि मृत्यूनंतर माणसाची गती काय होते. याला नाही की शास्त्राचा पुरावा तर आहेच, पण त्याबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातून याला कसं समजता. तर शास्त्र केवळ भावनिक स्तरावर न समजता आपण काय केलं पाहिजे, त्याला व्यावहारिक स्तरावर सुद्धा समजलं पाहिजे. आणि व्यावहारिक स्तरावर जेव्हा समजलं तर त्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये तर तुम्ही स्त्री असाल, पुरुष असाल, नोकरी करणार असाल, व्यवसाय करणार असाल, तुम्ही ज्या कोण्या क्षेत्रात, कोण्या स्थितीत, कोण्या वर्णामध्ये आहेत हे महत्त्वाचं नाही. तर त्या सिच्युएशनला सुद्धा तुम्हाला तो ज्ञान मदत करते. तर आज आपण आपल्या गीतेवर बोलूया. मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. देही निस्मिता देहे कौमार यमुंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. देहिनिस्मिता देहे कौमारयवंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. देहिनिस्मिता देहे कौमारयवंजरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. शब्दशार्थ भाषांतरण तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे. ध्यानपूर्वक ऐका. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थितांतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. तात्पर्य: प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्यक्षाने आपले शरीर बदलत असतो. या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, तर कधी तारुण्याप्रमाणे, तर कधी म्हातारप्रमाणे दिसून येतो. असे असले तरी तो जीवात्मा तोच असतो, त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही. अतः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये स्थानांतरित होतो. जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित असते. यासाठी भीष्म, द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोककुल होण्याचं काहीच कारण नव्हते. उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थलांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाला आनंदी व्हावे होते. शरीरातील अशा बदलामुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते. म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळं त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगातील श्रेष्ठ प्रतीचा उपभोग घेण्यासाठी स्वर्गलोकाची तरी प्राप्ती होणारच होती. याप्रमाणे कोणत्या बाबतीत शोक करण्याचं कारण नव्हतं. तात्पर्य खूप मोठं आहे, पण खूप किती प्रॅक्टिकली ह्या श्लोकामध्ये की प्रपात पण देतात की जसं आपल्याकडं जुनं वस्त्र खराब झालं की आपण फेकून तर नवीन वस्त्र धारण करतो. नवीन वस्त्र घालताना आनंद असतो आणि जुनं वस्त्रांना एवढं काही वाटत नाही. तर त्याच प्रकारे जे धीर व्यक्ती असतात, धी म्हणजे बुद्धिमान आणि धीरस्त्र म्हणजे ज्ञानामध्ये धीर ह्या शब्दाचा बुद्धिमान आणि धैर्यवान ह्या दोन
गुण ज्याच्याकडे असतात ह्या जगातल्या जे परिवर्तन अवस्था आहे त्याच्यावर तो विचलित होत नाही. कोणते विचलित? देन अस्मिन देहे, जेव्हा हे आत्मा देहाला धारण करतो. कारण की आत्मा आणि देह वेगळं आहे. कसं आपण म्हणतो अरे तो गेला, जसं आता लेटेस्टमध्ये तुम्ही बॅनर पाहिले असणार रस्त्यांना, इथले आपले जे आमदार आहेत त्यांची पत्नी 40 वर्ष असावे, त्यांचं हार्ट अटॅकने गेलं, पण तिथे काय लिहिलेलं आहे, यांचं दुःखद निधन झालंय. म्हणजे ते सोडून गेलेत, पण सोडून काय गेलं तर बॉडी तिथंच होती, पण कोण सोडून गेलं नेमकं? आत्मा निघून गेलाय. आपण म्हणतो अरे तो वारलाय, वारला तो आहे, पण शरीर तिथं राहते, आत्मा निघून जातो. म्हणजे याचा अर्थ काय? आत्मा आणि शरीरामध्ये फरक आहे. याचं जाणवायचं असेल तर रात्री प्रत्येकाला स्वप्न पडते. आता स्वप्नामध्ये मला माझं एक स्वप्न भयंकर मला पडत की उंच उंच बिल्डिंगवरून मी हवेत उडतोय किंवा उडी मारतोय. नंतर झोपेतून उठल्यानंतर स्वप्न वेगळं आणि माझं शरीर वेगळं असते. म्हणजे त्याच प्रकारे आत्मा आणि शरीरामधला जो फरक आपल्याला जेव्हा कळतोय तेव्हा आपल्याला बऱ्यापैकी आपल्या जीवनातल्या समस्या सॉल्व्ह होतात. कसं? आता तुम्ही जर शरीर स्तरावर राहता आणि तुम्हाला कोणी काहीतरी शिवी घातली किंवा तुम्हाला काहीतरी निंदा केली, तुमची टिंगल-टवळ केली, तर तुम्हाला साहजिक राग येतो. पण तुम्ही म्हटले मी शरीर नाही आत्मा आहे, एक कॉमन शब्द ऐकला असेल, अरे कोणी शिव्या दिले तर अंगाला काही छिद्र थोडी पडतात. हां, पण आपल्याला ते कसं शरीर स्तरावर असल्यानंतर त्याचा इफेक्ट होतो. पण आत्म्याच्या स्तरावर तुम्ही राहतात ना, त्या ह्या गोष्टीचा तुम्हाला प्रभाव पडत नाही. सुख-दुःख, मान-अपमान, लाभ आणि जय-पराजय तुम्हाला कोणी काही म्हणू द्या. जसं महात्मा बुद्ध रस्त्यावर जात होते. जात असताना एक व्यक्ती त्यांना नेहमी गलिच्छ भाषेमध्ये शिव्या देत होते. दगडं पण मारत होते, थुंकत पण होते. तर एक व्यक्तीनं पाहिलं हे दृश्य की अरे हा व्यक्ती महात्मा बुद्धांना एवढं हे करतोय. तर महात्मा बुद्धांना ते म्हटले की तुम्ही त्याचा प्रतिसाद का देत नाहीत? तर महात्मा बुद्ध म्हटले की बघ, कोणी तुला जर भेटवस्तू आणली आणि ती भेटवस्तू तू जर नाही घेतली तर कोणाकडे जाते? ते म्हणले ज्यानं आणले त्याच्याकडे जाते. तसंच म्हटले बघ, चांगल्या वस्तू आल्यानंतर आपण घेतल्या नाही पाहिजे आणि वाईट गोष्टी आल्यानंतर सुद्धा नाही घेतल्या पाहिजे. याला म्हणतात धीर किंवा महात्मा व्यक्ती. महात्मा नाव लिहून चालत नाही. महान आत्मा जो सुखदुःखामध्ये समभावत राहतो आणि कोणी निंदा केली तरी तो आणि कोणी चांगलं केलं तरी पारितोषिक अंगावर येऊ देत नाही. कारण का? तो बघतो की हे पारितोषिक आहे ना शरीर स्तरावर आहे आणि मी जी अवस्था आहे ती मी आत्म्याच्या स्तरावर आहे. म्हणून इथं देहनिस्मिता देह धारण केल्यानंतर काय अवस्था होते? तर 3 गोष्टी होतात. कौमार, कौमार म्हणजे लहानपण, यवन जवानी तारुण्य, आणि त्यानंतर यवन झालं जरा, जरापण म्हणजे म्हातारपण. आता तुमच्या शाळेतले तुम्ही सगळे इथं कोणी ऑलमोस्ट लहान मुलं पासून तर बचपन से 55 तक, इथं बचपन बी आणि 55 बी आहेत. बच्चे बुडे नरनारी सगळे येतं. तर इथून आपण जर पाहिलं तर यांच्या वयामधले आपले फोटो, तारुण्यातले फोटोमधला किती फरक आहे. पण एक गोष्ट बदलत नाही, ती म्हणजे आत्मा. म्हणून इथे भगवंत ह्या श्लोकांमध्ये 2 गोष्टीचं सांगतात की एक तर तुम्हाला ही गोष्ट समजायचं असेल तर तुम्हाला जसं एखाद्या आरशाला धूळ असेल तर तुमचं प्रतिबिंब दिसत नाही ना. एक गालिब शेर आहे ना, गालिबचा शेर, आईने में धूल और चेहरा साफ करता रहा. क्या? तो म्हणतो आरशावर धूळ आहे पण तो चेहरा साफ करता राहा. तसंच जोपर्यंत भौतिक जगाची धूळ तुमच्यावर असेल आणि तुम्ही शरीर स्तरावर किती त्याला साफ करता तर आत्म्याची स्थिती तुम्हाला कळणारच नाही. तुम्हाला काय करावं लागेल? चेतनेच्या स्तरावर यावं लागेल. जेव्हा तुम्ही चेतनेच्या स्तरावर आलं, जसं लॅब आहे, लॅबमध्ये जर स्वच्छता असेल तर तिथे तुम्हाला नाही का तुम्ही जे काही गोष्टी करणार आहात तुम्हाला त्या पारदर्शक दिसतात. तसंच आत्म्याबद्दल समजायचं असेल तर तुम्हाला चित्तरूपी दर्पण साफ करावं लागेल. म्हणून बघा शाळेमध्ये जेव्हा आपल्याला एखाद्या काही टेस्ट करायचे असेल लॅबमध्ये तर आपण नाही का काय करतो, जसं इंजिनिअरिंग कॉलेजचं काय असतंय, मोठमोठे ते साहित्य घेऊन जातात, त्याला काय म्हणतात, ड्राफ्टर किंवा आणखीन त्रिकोणी असतं ना ते, मीटर घेऊन जातात. तुम्ही त्यावेळेला मला जर तुम्ही रासायनिक शास्त्रामध्ये गेले, भौतिक शास्त्रामध्ये घेऊन गेले तर तुम्हाला दिसत नाही. रसायनशास्त्रामध्ये तुम्हाला काय लिस्टमध्ये आपलं काय म्हणतात लिटमस पेपर असतो, त्या ॲसिडिक नाही का तुम्हाला त्याचा तो कळून जाईल.
तुम्हाला मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर लिटमस पेपर नाही चालणार, तुम्हाला काय करावं लागेल, त्याच मायक्रोस्कोपनं तुम्हाला पाहावं लागेल. तसंच आत्म्याला जर अनुभव करायचा असेल तर भौतिक इंटेलिजन्सनं किंवा भौतिक गोष्टींना नाही पाहता, त्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच पाहता येतो. म्हणून इथे 2 अवस्था आपल्या शरीरामध्ये पाहायला भेटते. एक म्हणजे शरीर स्तरावर आणि दुसरं म्हणजे आत्म्याच्या स्तरावर. आता शरीर स्तरावर जर पाहिलं स्थूल आणि सूक्ष्म. स्थूल म्हणजे आपल्या शरीरामध्ये दर 7 वर्षांना बॉडीमध्ये चेंजेस होत आहेत. मागच्या आठवड्यामध्ये मी माझ्या कॉलेजचे फोटो मी घरी गेलो होतो, तर माझ्या बहिणीनं मला ते अल्बम आणला. म्हणजे बघ भाऊ तुझे शाळेतले फोटो कसे केस होते आणि तुझे आता काय झालं. हां, सगळं म्हणजे घने जुल्फ बाल, असं ते शर्ट टी शर्ट आणि एकदम असे मित्रांच्या खांद्यावर हात ठेवून सगळे. पुन्हा माझे ते लहानपणीचे फोटो सगळे त्याने ते आईने दाखवत होते. आणि म्हटलं ते फोटो आणि आताच्या फोटोमध्ये, त्यावेळेस आता बारीक होतो आणि आता थोडंसं तब्येत वाढली. तर एक स्थूल शरीर माझ्या बॉडीमध्ये चेंजेस झाले, पण एक गोष्ट बदलणार ती म्हणजे माझ्या आत्म्याची. आता आपल्या बॉडीमध्ये पण चेंजेस होत आहे, पण ते आपल्याला कळत नाही. म्हणून इथे शास्त्र सांगतंय की स्थूल शरीरावर 3 अवस्था होतात: बाल अवस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था आणि त्या वृद्धानंतर मृत्यू. हे होते. याच्यामध्ये तुम्ही किती श्रीमंत आहेत, किती गरीब आहेत, किती काळे आहेत, किती गोरे आहेत, तुमच्याकडे काय आहे, प्रकृतीची कोणती गोष्ट तुम्हाला ह्या 4 गोष्टीपासून वाचू शकत नाही. कोणतं? जन्म झाला, जन्म झाल्यानंतर व्याधी म्हणजे आजारपण, जरा म्हणजे म्हातारपण. तुम्ही किती हेअर डाय बनवा, ब्युटी पार्लरमधून चांबडेचा टाईट करा, दाताच्या कवळ्या बसवा, कानात यंत्र घाला, प्रकृती कोणाच्या वापर नाही. आता बघा ना, पहिलं माझं डोकं होतं ते असं ग्रेन लाउन्स होतं, आता दिवसेंदिवस चंद्र पडत चालला आहे. हां, लोक आमच्या बाजूला एक ग्रस्त आहेत, त्यांचं टकलं पडलं तर त्यांनी आर्टिफिशियल केस लावले. का? लोकांना टकलं म्हणून येऊन. आणि आम्ही व्हॉलेंटरी टकलं केले. उन्हाळ्यात दिवसात लय थंड राहते. सांगायचा मुद्दा काय की प्रकृती तुम्हाला व्याधी आणि व्याधीनंतर जारा आणि मृत्यू, हे 4 गोष्टी आहेत ना, आम्ही त्याला टाळू शकत नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी. म्हणून इथं भगवंत आपल्याला करतात की एक स्थूल शरीराचं परिवर्तन पाहिल्यानंतर आपल्याला कळायला पाहिजे कारण माझ्या बॉडीत परिवर्तन होतंय. शरीर या शब्दाचा अर्थ काय? जो मृत्यूकडे सारखा सरकत राहतो त्याला शरीर म्हणतात. आणि तुमची मृत्यू कधी तुमचा डिसाईड होतो माहिती आहे? जोपर्यंत तारुण्य आहे तोपर्यंत तुमचा मृत्यू नाही. पण जसं तारुण्य उतरत चाललंय, पहिल्यांदा द्राक्षात टवटवीत असतो आणि तो हळूहळू सुकात चालला तर समजायचं आता 21 मिनिट ड्राईव्ह होणार आहे. पण त्यावेळेस तारुण्य जेव्हा गेलं तर समजायचं आपण मृत्यूजवळ एक दिवस झाला. आणि आपण म्हणतो वाढदिवस, हॅपी बर्थडे टू यू. कशाच हॅपी बर्थडे? कसं वाढदिवस कोणता आहे? 1 दिवस मृत्यू. मी घरी गेल्यानंतर मी म्हटलं आईला, बघ तू म्हातारी होत चालली, तुझी मुलं आता म्हातारी होत चालले, तुझ्या मुलाचे तुझे नातू आता वाढत चाललेले. म्हणजे एक पिढी कमी होत चाललेली, एक पिढी वाढत चाललेली. हे आपल्यासमोर परिवर्तन दिसतंय. पण तरी आपण एवढं शरीर स्तरावर आसक्त असल्यामुळं आपल्याला कोणताही प्रभाव पडत नाही. आपल्याला काय वाटतंय? सगळे म्हातारे होणार आहेत, मी म्हातारा नाही. जसं एका माताजीला आम्ही गंगापूर रोडला गेलो होतो, मला हरे कृष्ण माताजी, कोणत्या अँगल से मैं तुझी माताजी लग रही हूँ. मला काय झक मारली नीला माताजी म्हटली, असं पाणी करून टाकली. बुढी लग रही मुझे, माताजी बोला तुझे मुझे. आता म्हणू तो काय म्हणू बाई तुला. हा, म्हणजे लोकांना आज तुम्ही रस्त्याने एखाद्याने म्हटलं ना, एखाद्या तरुण पोरी, आंटी कशी, आंटी कोणशा, ती भडकून जाते पोरगी. तुम्ही बघा ट्राय करून. आंटी पण म्हणाय जमत नाही, मॅडम पण म्हणाय जमत नाही. लय अवघड परिस्थिती. म्हणजे लोक एवढी शरीर स्तरावर आहेत. तर सांगायचा मुद्दा, जेव्हा तुम्ही शरीर स्तरावर असता तर तुम्हाला ह्या जगातल्या गोष्टी विचार करता. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला या शरीराच्या प्रती आणि वस्तूच्या प्रती अटॅचमेंट आहे. अध्यात्मामध्ये प्रगती नाही करू शकत. आणि म्हणून इथे जेव्हा बाहेरचं परिवर्तन होतंय तेव्हा त्या परिवर्तनात, जसं महात्मा बुद्धाने परिवर्तन पाहिले आणि त्यांना वैराग्य आलं. त्याने म्हातारे लोक पाहिले, मृत्यू पाहिला, जारा पाहिला, व्याधी पण पाहिले, त्यांना साक्षात्कार झाला. आपण दिवसेंदिवस एवढं पाहतो पण आपल्याला साक्षात्कारच होत नाही. का बरं? कारण की चित्तरूपी दर्पण आहे ना, लय धूळ साचलेली, त्यामुळे हे पल्ले पडत नाही.
तर हा पहिला स्तर आहे. आणि सूक्ष्म शरीरावर कसं परिवर्तन होते, लहानपणामधल्या सवयी वेगळ्या, त्याच्यानंतर तुमची लहानपणाची विचारधारा वेगळी, त्याच्यानंतर तुमच्या इच्छा वेगळ्या. पण शरीराबरोबर आत्म्याच्या गोष्टी असतात. जसं वय वाढतं, आता जसं लहानपणी बालावस्था क्रीडासक्ता, लहानपणी खेळाची आसक्ती असते. विचार, तरुणावस्था तरुणीसक्ता, जी तरुणी असेल तरुणामध्ये, आणि तरुण असेल तर तरुणीमध्ये, पती पत्नी असेल ते एकूण एकाला, ते दिवसभर ते एकूण एकाला पाहतील भेटतील, पण कंटाळा येत नाही त्यांना. जसं आम्ही मंदिरात बघतो, ते मुलं मुली 2-2 घंटे काय बोलतात काय बघतात माहिती, तरी फोटो काढतात एकूण एकासोबत. नंतर त्या फोटोचं काय लोणचं घालतात का माहित नाही, घालतात. म्हणजे सांगायचं म्हणजे तरुण अवस्था तरुणी सत्ता, आणि वृद्ध अवस्था जसं वय वाढत जाते तसं तर माणसाला चिंता लागते. घेणं देणं त्यांना, त्या म्हातारा लोकांना वाटते मी गेल्यानंतर जग बंद पडतं काय, मी गेल्यानंतर घरात नाही का माझी सून काय करेन, माझा मुलगा काय करेन. काही करत नाही. तुम्ही तुमचे आई बाप्पा गेल्यानंतर तुम्ही संसार केला, तुम्ही गेल्यानंतर तुमचे पोरं करणार आहे. पण त्यांनी सेल्फ अपॉइंटमेंट ठेका घेतलेला असतो. कोणता ठेका? सेल्फ अपॉइंटमेंट ठेका. आणि मग ते प्रत्येक गोष्टीत इंटरफेअर करणार, आणि त्यांना असं वाटतं की मी माझ्याशिवाय चालवू शकत नाही. येडा आहे तू, तुझ्यानंतर चालणार आहे. 10 दिवस तुम्ही यात्रेला जाऊन बघा, म्हणजे घरचं हे बघा परिवर्तन. म्हणून ही जी सूक्ष्म स्तरावरचं परिवर्तन आहे, तर बाह्य परिवर्तनापेक्षा सूक्ष्म स्तरावर परिवर्तन खूप महत्वाचं आहे. आणि कृष्ण भावना त्याच्याबद्दल सांगते. ते म्हणते की जसं जसं तुमचं वय वाढतं, माणसाचं वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही. काय उलटा अटॅचमेंट वाढते त्याची. त्याचं सूक्ष्म परिवर्तन झालं पाहिजे. मी माझ्या आईला काल गेल्यानंतर आईला म्हटलं, अगं तू नातवात खूप अटॅचमेंट आहे. ती म्हणली कसं काय रे? म्हणलं तू कंटिन्यू त्या नातवाकडे लक्ष ठेवतीस, तुला सुचत नाही, जप करतेस खरं, पण तुझं जपाची आसक्तीपेक्षा नातवाची आसक्ती डेंजरस आहे म्हटलं तुला. म्हणलं भरतासारखं भरत राजा सगळं सोडलं, गंडकी नदीच्या काठाला गेले आणि भक्तीच्या 8 स्टेप पार केल्या त्याने. किती? 8. भाव आणि प्रेमच होतं, पण भाव स्तरावर असताना सुद्धा हरण्याच्या प्रती आसक्त झाले आणि पुढचे 2 जन्म घ्यावं लागले. तसंच म्हटलं बघ बाई, आमच्या मराठवाड्यामध्ये आईला बाई म्हणतात. म्हणलं बघ, ही जर हरणं तुझ्या बाजूला खेळतायत ना, हे तुझ्यासाठी डेंजरस आहे. तुझी आसक्ती पांडुरंगाच्या प्रती वाढव, तुझं आयुष्य किती माहीत नाही, पण आपण लाईफमध्ये सिरियस घेत नाही. म्हणून इथे सूक्ष्म परिवर्तन आहे ना, भक्ती मनाला, चेतनेला आणि तुमच्या क्रियेला परिवर्तन झालं पाहिजे. देईन अस्मिता देह कोमार येऊन जरा तथा देहांतर प्राप्ती, तथा देहांतर शरीर तर सोडणार आहे. एक न दिवस तुम्ही किती प्रयत्न करा, आत्मा शरीराला सोडणार आहे. म्हणून इथे मोहाचे 3 प्रकार सांगतात. आता हे का सुटत नाही, तर मोहाचं पहिलं प्रकार आहे भ्रमित होणं किंवा मूर्ख बनणं. म्हणजे स्वतःला जो अधीर व्यक्ती असतो तो शरीराच्या व्यक्तीच्या प्रती मोहित असतो, पण जो धीर व्यक्ती असतो ह्या परिवर्तन आध्यात्मिक शरीराचं आणि सूक्ष्म परिवर्तन बघतो ना, तो धीर होतो. काय धीर होतो? अरे बाप रे, की एक दिवस शरीर सुटणार आहे, मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे. आता ही जगातली जी परिवर्तन त्याच्यात धीर राहून मी माझी बुद्धी भगवंताला मी कसं लावेन, तो पहिले हे करतो. पण जो अधीर व्यक्ती असतो, मोहित असतो, तो काय करतो, तो ह्या संसारामध्ये प्लॅनिंग करत असतो. अधीर व्यक्ती काय करतो? संसाराची प्लॅनिंग करतो. पण धीर व्यक्ती काय करतो? मूर्तीची तयारी करतो. मूर्तीची तयारी. जसं परीक्षित महाराजाला जेव्हा कळालं की 7 दिवसात मृत्यू येणार आहे, त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी बातमी ऐकल्यानंतर तिथे एक शब्द वापरलेला आहे, मलवत. जसं आपण टॉयलेट बाथरूममध्ये जातो आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर आपण जेव्हा स्टूल पास करतो तर ते बघत नाही, अरे किती शरीरातून बाहेर निघाला आहे, वेगळ्या कलरचा आहे, पॅकिंग करू नये, फ्लश करून टाकतो. तसंच जो धूर व्यक्ती असतो तो लगेच प्लॅनिंग करतो की ह्या जगातली जी गोष्ट आहे ती एक दिवस आपल्याला नाही का सोडून द्यायची. माइंड, याचा अर्थ उद्यापासून सोडून मंदिरात याचा असं नाही, तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथून डिटॅचमेंट राहणे. जसं कमळ असतं ना, लोटस, ते चिखलात राहते, त्याला चिखल्याशिवाय पर्याय नाही, त्याचं जीवनच चिखल आहे. पण तो काय करतो, त्या चिखलापासून आणि पाण्यापासून अलिप्त राहतो.
तसं जो धीर व्यक्ती असतो ना, त्या सुखदुःखाला, मृत्यूच्या जराव्याधीच्या अवस्थेला तो काय करतो, अलिप्त राहतो. तो न्यूट्रल पाहण्याचं काम करतो. म्हणून इथे परीक्षित महाराजांना काय केलं, प्रिपरेशन केलं लगेच. तुकाराम महाराजांना प्रिपरेशन केलं. आपण किती करतो, आपण एवढ्या दिवस प्रवचन ऐकल्यानंतर आपल्यातली अटॅचमेंट कमी किती झाली आणि भगवंताच्या प्रती अटॅचमेंट किती वाढली. हे प्रवचन संपलं आणि तुम्ही गेटच्या बाहेर गेले की लगेच तुमचं मोहमाया, आणि मोहमाया म्हणजे कोणी बाई नाही आहे, पुरुष नाही. मोहमाया म्हणजे जी भगवंतापासून दूर घेऊन जाते त्याला मोहमाया म्हणतात. लक्षात आलं का? तर इथे तसा एक राजा होता आणि तो राजा जंगलामध्ये भटकला आणि तो नेमकं त्या समुद्रामध्ये जहाजामधून फसल्यानंतर त्या बेटावर पोहोचतो. आणि बेटावर जसं गेल्यानंतर तिथले जे आदिवासी असतात ते अतिशय स्वागत सत्कार करतात. त्याचा स्वागत सत्कार केल्यानंतर त्या राजाला काय करतात, त्या जो प्रवासी असतो त्याला राजा करून टाकतात आणि म्हणतात तुम्ही आजपासून आमच्या बेटावर राज्य आहेत. तुम्हाला राज्य करायचं असेल तर एकच वर्ष आणि 1 वर्षामध्ये पुढच्या वर्षी नवीन प्रवास आले की आमचा राजा बन. ते म्हणतात मग 1 वर्षानंतर झालं काय काय करतात. ते म्हणतात आमच्या बाजूला एक मोठं, बाजूलाच एक दुसरं बेट आहे आणि त्या बेटावर आम्ही काय करतो, जो राजा संपलं, ज्या दिवशी संपलं त्या दिवशी त्याला काय करतो, त्या बेटावर सोडतो. त्या बेटावर असं राज्य नाही, तिथे जंगली पशुपक्षी खाण्यासाठी काही नाही, तिथं राहायला काही नाही. तो तात्काळ मृत्यू पावतो. त्या आम्ही सांगितलं. मग राजा हुशार होता आणि मग त्यांना विचारलं की बा हे तुमचा नियम आहे, पण याच्या पहिले राजे होऊन गेले त्यांनी काय केलं. ते म्हणले काही नाही, त्यांनी 1 वर्ष ठरवलं की 1 वर्ष त्यांनी खूप एन्जॉय केला, खूप मदिरापान केले, खूप स्त्रियांचा भोग केला, खूप भोग इंद्रिय तृप्ती केली. 1च वर्ष राहिले, जेवढं भोग करता येईल तेवढा भोग केला. आणि मग जेवढा भोग केल्यानंतर ज्या दिवशी त्याचा काळ संपला, बाजूच्या बेटावर त्याला फेकून दिलं आणि ते मेले सगळे. आज मी त्यांचे सापळे कंकाल पाहायला भेटते तुम्हाला. मग यानं म्हटलं ठीक आहे, आजपासून मी तुमचा राजा आहे ना. ते म्हटलं आता पुढचे, आता मला 3 महिने झाले, राहिले किती माझ्याकडे, 9 महिने राहिले. 9 महिने त्यानं काय केलं, ते म्हणले तुम्ही सगळी माझी प्रजा, तुम्ही सगळे माझे मंत्री, मी जे सांगाल तुम्ही ते आदेश पाळा. तेव्हा म्हणले तुम्ही 1 वर्ष जे काही सांगणार ते आम्ही फॉलो करणार, आमचे मंत्री, सेनापती, नागरिक सगळं करू. यानं काय केलं, 9 महिन्यामध्ये काही सैनिकाला आणि काही मंत्र्यांना पाठवलं, तिथं जाऊन एक मोठी नगरी निर्माण केली आणि मग हळूहळू तिथले काही नागरिक तिथं जाऊन वसवले. इथून नाही का जेवढी काही धनसंपत्ती होते ती धनसंपत्ती शिफ्ट केली. वर्षभर त्यानं काय केलं, नुसती शिफ्टिंग करीत गेला आणि शिफ्टिंग केल्यानंतर ज्या दिवशी त्याला सोडायची वेळ आली त्यानं सगळं सोडलं आणि तिथं जाऊन गेल्यानंतर त्या राज्यामध्ये नाही का तो राजा बनला. आणि राजा बनल्यानंतर बाकीच्यानं काय केलं, इंद्रिय भोग केला, मेली. पण यानं काय केलं, तिथं जाण्याच्या पहिले पूर्ण प्लॅनिंग केली, म्हणून त्याला सोडताना आणि तिथं जाताना दुःख नाही झालं. त्यानं काय केलं, त्याला राज्य भेटलं. त्याच प्रकारे आपल्याला जे मनुष्य जीवन भेटलंय, आपल्याला 50-60 वर्ष भेटलं, म्हणून एन्जॉय करा, चला मृत्यूनंतर बघू. कोण म्हणते, लोक म्हणते डोक्यात पाणी झाले बाबा लोकांचं, काही चावळतात. हा, पण जो व्यक्ती हुशार असतो की ह्या मृत्यूनंतर एक राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये मला शाश्वत काळापर्यंत आनंद राहायचं असेल, मग तो त्याची तयारी करतो. जसं या राजानं काय केली, तयारी केली आणि जाण्याच्या पहिले पूर्ण प्रिपरेशन केलं आणि जेव्हा जायची वेळ आहे त्याला दुःख नाही झालं, उलट आनंदाने गेला. त्याच प्रकारे जो धीर व्यक्ती असतो तो स्वतःची प्लॅनिंग करतो. तो म्हणतो हे जे राज्य आहे माझं 60-70 वर्षाचं. तुम्हाला ती स्टोरी आली लक्षात, हां, की तुम्हाला आता याच्यामध्ये 2 पर्याय. तुम्हाला पहिल्यासारख्या राजासारखा भोग करायचा, जसं अमेरिकेमध्ये एक व्यक्ती होता, त्याची करोड रुपयाची डॉलर प्रॉपर्टी होती, $1 मिलियन होते आणि डॉक्टरनं सांगितलं तुम्ही 1च वर्ष जगणार आहे. ह्या बधीर छापनं काय केलं, वर्षभर एवढे पैशाचा एन्जॉयमेंट केला, सगळ्या क्लबमध्ये जे भोग करायचं ते भोग केला, सगळे पैसे संपून टाकले आणि आता 8 दिवसांना मरणानंतर तो डॉक्टरकडे चेकअप करायला गेला. डॉक्टर म्हणले तुम्ही लय हेल्दी फिटनेस आहेत. त्यानं डोक्याला हाणून घेतलं, जीव द्यायची वेळ आली की आता मी जगू कसं. त्याला काय वाटलं 1च वर्ष आहे तर मग काय करा, एन्जॉय करा, पण सगळे पैसे
संपलं. डॉक्टर म्हणतो रिपोर्ट कसा आहे तुमचा, नॉर्मल आहे. तर सांगायचा मुद्दा एकच आहे, मायबापांनो, तुम्ही ह्या राज्याची तयारी करतात का त्या राज्याची तयारी करतात, त्याच्यावर तुमचं गंतव्य असणार आहे. इथं जर या राज्यामध्ये राहिले तर मृत्यूबरोबर सगळं नष्ट होणार, पण पुढचं राज्य जे भेटणार आहे तिथं तुमची तयारी काय, ह्या सगळ्यात महत्व. म्हणून इथे जो मूर्ख असतो, भ्रमित असतो, तो ह्या इकडं लागतो, पण जो धीर व्यक्ती असतो तिकडं. हे पहिलं मोहाचं कारण. दुसरं कारण आहे, कारण नेहमी वैतागलेला असतो, परेशान झालेला असतो, त्याला उद्विग्न म्हणतात. असा व्यक्ती काय करतात, तो जो धीर व्यक्ती असतो, मोहित व्यक्ती असतो, या संसारामध्ये तो काय करतो, परेशान झालेला असतो. मोहाचंच कारण आहे, कारण मोहामुळं परेशान होत आहे. पण जो धीर व्यक्ती तो म्हणतो नाही यार हे माझंच नाही तर मला भ्रमित होण्याची वेळच नाही. ज्या गोष्टीच्या प्रती आसक्ती, आता रस्त्याने तुम्ही एखादे फोर व्हीलर असेल, रस्त्याने एखादा व्यक्ती असेल, फोर व्हीलर ठोकले तरी तुम्हाला काही फरक पडत नाही, कारण तुमची नाही ना. तुम्ही एखाद्या रस्त्याला ॲक्सिडेंट झाले तरी तुम्हाला ती तळमळ वाटणार नाही. पण तीच वस्तू आणि व्यक्ती तुमची राहू द्या, तीच व्यक्ती आणि वस्तू राहू द्या, तुम्ही काय करता, परेशान होऊन जा. अरे माझ्या वस्तूला ठोकलं, माझ्या व्यक्तीला मारलं, तर तुमचा रिप्लाय काय, याला म्हणतात मोहित होऊन नाही का परेशान होणे स्वतःला. तसा जो संसाराला आपलं काही मानतो तो ह्या जगामध्ये परेशान वैतागलेला राहणार आहे. कारण न बायको ठीक बोलणार आहे, नवरा बोलणार, ना सासू ना सासरे, ना आई वडील, ना बॉस, ना शेजारी, ना पाजारी. कारण त्यांना समजलेलं आहे अरे ते अटॅचमेंटचं लक्षण आहे. पण जो डिटॅच आहे ना, आग लागू तिकडं, काय लागायचं लागू, आपल्याला काही फरक पडत नाही, घेऊन आणलं जाणार नाही, आहे तोपर्यंत करायचं. हां, पोटात गेले ते अन्न आपलं, जे सोबत राहिले ते आपले, जे आपले नाही गेले ते जाऊ द्या. सावरकरांचं वाक्य लय भारी, आला तर सोबत, नाही तर तुमच्याशिवाय आम्ही चाललो. तुम्ही आले सोबत तर ठीक, नाही आले तर चाललो. तसं जीवनामध्ये ते जगायचं. आणि म्हणून इथे तुम्ही मोहित झाला तर परेशान होता, पण धीर राहता तर मोहित तुम्ही. आणि तिसरी गोष्ट, किंवा ह्या जगामध्ये नेहमी डाऊट मेंटॅलिटी राहते. डाऊट मेंटॅलिटी म्हणजे काय, सगळ्यात मोठा विश्वास किंवा आश्चर्य किंवा डाऊट कसं, मेल्यानंतर काय खरं आहे का खोटे, नरक कोण पाहिलं, कोणाच्या बापानं पाहिलं, बाबा लोकांनी तरी पाहिलं का, मृत्यूनंतर काय असतं. म्हणून एक हे तर चारवाक नास्तिक चार होऊन गेले, ते एका सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात, काय घृतम पिबत, त्याची सुरुवात काय, त्या श्लोकाचं लय सुंदर श्लोक आहे. त्यामध्ये ते म्हणतात भस्मभूतस्य देहस्य पुनर्पुत. जीवन तुम्हाला भेटलंय, आनंद करा. एखादा म्हणे पैसे नाही, चोऱ्या कर, म्हणजे चोरी केलं तर पुन्हा पाप लागेल ना. म्हणजे कोण पाहिलं भस्मभूतस्य देहस्य. आणि मग ते घृतम पे, दारू प्यायला नाही सांगितले त्यांनी, काय सांगितलं, त्यांचं भोग बी कसा होता, घृतम पिबत, तूप प्या. आणि मग एखादा पून म्हणला तुपाला पैसे नाही, ऋण काढ. अरे म्हणले ऋण फेडावं लागेल. अरे म्हणले मेल्यानंतर कोण ऋण फेडायची काय गरज आहे, देह भस्म झाला की कर्म संपले, एन्जॉय कर. प्रभुपाद अमेरिकेमध्ये, तो प्रभुपाद एका शिष्याने म्हटलं, प्रभुपाद बघा ना ते किती. प्रभुपाद म्हणतात की त्या आमचे साधू नास्तिक जरी होते पण त्यांचं स्टँडर्ड होतं, ती तूप प्यायला सांगत होते, तुमच्याकडे दारू प्यायला सांगत नव्हते. काय हां, तर इथे सांगायचा मुद्दा काय सुरू होतं त्याची, यावे जीव सुख जीव भस्मभूतस्य देहस्य पुनर्भूकडे. हां, यावे जीव सुख जीवेत, म्हणजे जे जीवन करायचं सुखात जगा. ऋणम कृतम घृतम पिबत. जो एखादं म्हटलं बा सुखानं जगायचं तर पैसा लागते, तर ऋणम ऋण काढ. ते म्हणले ऋण फेडावं लागेल. तर ते म्हणतात अरे ऋण फेडायची काही गरज नाही, काय कर, ऋण काढून काय करू, तूप पे. आणि तूप पेल्यानंतर म्हणे कर्म ते फेडावं लागेल ना. भस्मभूतस्य देहस्य, मेल्यानंतर काय खरं आहे, मेल्यानंतर काहीच भरोसा नाही. म्हणून हे जे नास्तिक तत्वज्ञान आहे ते असलं, पण मृत्यूनंतर जीवन आहे. बरं, मृत्यूनंतर जीवन आहे, ते खरं ग खोटं आहे ते आता पाहूया. मग याला शास्त्र प्रमाण आहे आणि वैज्ञानिक पुरावा आहे. जसं उदाहरण द्यायचं असेल तर अन्य देहाची प्राप्ती आहे की नाही.
जसं भरत महाराज श्रीमद भागवतामध्ये प्रसंग येतो, भरत राजे असतात, त्यांनी सगळं सोडून गंडकी नदीच्या काठी गेले आणि ध्यान तपस्या करून भक्ती करून आदोश्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची भाव आणि प्रेम ह्या स्तरावर गेले. पण त्यांच्यासमोर एक दृश्य झालं. काय दृश्य झालं? एक गर्भवती हरिण नाही का गंडकी नदीमध्ये पाणी प्यायला गेली. गंडकी नदी कुठे? आज नेपाळमध्ये, तुम्ही टाकू शकतात याच्यावर. तर तिथे गेल्यानंतर त्याने ते हरिण गर्भपात, एखादं वाघन डरके फोडले, गर्भपात झाला आणि त्या हरणाने नाही का देह त्याग केला. पण त्या पाडसाला पाहिल्यानंतर या भरत महाराजांनी काय झालं, आसक्ती निर्माण झाली. आणि मग हळूहळू भरत महाराजांनी त्या बछड्याला पिल्लाला घेऊन आले आणि त्याचं पालन पोषण करून भक्तीकडे दुर्लक्ष करून त्या पिल्लाच्या प्रती आसक्त झाले. आणि एवढे अटॅच झाले की झाल्यानंतर एक दिवस पौर्णिमाच्या चंद्राच्या रात्री त्याला कुठं हरिण, माझं हरिण म्हणता म्हणता शोधत आसक्तीमुळं विचित्र अवस्थेमध्ये त्याने एका खड्ड्यात पडल्याने देहत्याग केला. त्या भावनेमध्ये देहत्याग केला. पुढचं शरीर त्यांना हरणाचं भेटलं आणि पुढचं शरीर हरणाचं भेटल्यानंतर भगवंताच्या कृपेने त्याला हरणाचं शरीर भेटलं, पण चेतना भगवंताचं स्मरण करण्यासाठी भेटली. आणि मग ते पुलस्स ऋषीच्या आश्रममध्ये राहून श्रवण कीर्तन स्मरण करू लागले. आणि हरणाचं शरीर सोडल्यानंतर पुन्हा ब्राह्मणाच्या घरी जन्माला आले आणि तिथे जडवत व्हावं लागले. ब्राह्मणाच्याकडे आले, भगवंतानं दिलं, उलटं करू लागले. परिवारानं तिटकारा केला, जड वागत होते. म्हणजे आपल्या भाषेमध्ये वेड्यासारखं जड. का बरं? ते म्हणले ना मात्यापित्याची आसक्ती नकोय, ना भावाची आसक्ती नकोय. सगळेजण त्यांना येड्यात काढत होते. पण ते बाह्य अवस्थेतून येडेत होते, पण आंतरिक अवस्थेतून कसे होते? भगवत स्मरणामध्ये होते. ते म्हटले की मी पहिले 2 जन्म घेतले, माझे एका स्मरणामुळे, एका अटॅचमुळं मला 2 जन्म घ्यावे लागले. आता जर मी ह्या नातेवाईकांच्या परिवाराच्या प्रती आसक्त राहिलो तर मला आणखीन किती जन्म घ्यावा लागतात. मग तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, एक एक येवनी कोटी कोटी फेरा. एक येवनीमध्ये जर घेतलं तर कोटी कोटी फेरा आहे. कुत्र्यामध्येच किती प्रकार आहेत बघा ना. गावठी कुत्र, डॉबरमॅन कुत्र, जर्मन शेफर्ड, ते हातच्या कुत्र्याला काय म्हणतात? कुत्र्यामध्ये किती व्हरायटी. तुम्ही म्हटले मांजरामध्ये व्हरायटी, पांढरी मांजर, काळी मांजर, व्हरायटी किती व्हरायटी. उंदरामध्ये पण, पुन्हा त्याच्यानंतर घुस, मुंग्यामध्ये किती प्रकार. अरे एक येवनी कोटी कोटी फेरा आहे. आपण याला आपण सहज चिपली घेतो. म्हणजे एक वासना तुमच्या कर्मबंधनाला कारणीभूत असतं. म्हणून प्रभुपाद म्हणतात, गुलाबजामवर अटॅच ठेवले तरी तुमचं पतन होऊ शकते. एका गुलाबजामसाठी यावं लागतं, एका गुलाबजामसाठी. आणि बघितलं मी पाहिलं, जवळचे कितीतरी लोक पाहिले की शेवटच्या टायमाला त्यांना अंडे खाण्याची इच्छा झाली. माझे एक नातेवाईक आता वारले, खूप मोठे श्रीमंत. म्हणजे सुनानं पहिले नॉनव्हेज खाऊ घातलं होतं, पण ते म्हणले, नातूला म्हणले काही मजा नाही आली, घेऊन ये. आणि नातू घेऊन आला तोपर्यंत शेतामध्ये या बैल पाणी पाजत होता. बैलानं मागून आले, धडक मारले, त्या धडक्यातच म्हातारं मेलं. ते मटण तर आलं, पण म्हातारं त्या मटणाच्या भावामध्ये मेलं. पुढच्या जन्मात काय तर प्रकृतीनुसार त्याला वाघाचं किंवा जे नॉनव्हेज खाणारा जीवात्मा त्याच्यामध्ये टाकणं. प्रकृती काय करते? तुमची इच्छा बघते आणि कर्म बघून तुम्हाला येऊन देते. कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर दुकान नाही का तुमच्या दुकानदाराच्या इच्छानुसार कपडे देत नाहीत, कस्टमरच्या इच्छानुसार कपडे दिले जातात. तसंच तुम्ही जीवनभर जे कर्म करतात, इच्छा करतात, त्यानुसार पुढचं शरीर डिफाईन होते. म्हणून इथे काय सांगतात, भरत महाराजाने एक इच्छा केली, हरिण बनले. आता आपल्या बाजूला किती हरण उड्या मारतात, टोन नको. ते तर सगळ्यात मोठा हरिण आपल्या खिशातच असतो आणि त्याला किती थोबाड आहेत माहीत नाही. रावणाला कमी असते पण त्याला जास्त आहे. इंस्टा, फेसबुक, त्याच्यानंतर काय ट्विटर, यूट्यूबमध्ये किती लागन तेवढं. त्याच्यात बी रील, हास्य वेगळा, कुकिंगच्या वेगळा, काय बधीर छाप होण्याचे काम आहेत. म्हणजे भैरून भक्ती आहे, गळ्यात कंठीमाळा आहे, कपड्यानं काय होत नाही. तुमची चेतनेमध्ये काय. रात्री मी झोपताना मला काही स्वप्न पडतात ना, मला एकच प्रश्न पडतो, अरे मी दिवसभर काय पाहिलं. भांडण पाहिले की भांडणच आठवतात.
म्हणून त्या आठवणीमध्ये जर मेलो तर पुढच्या जन्मात काय. म्हणून आमचे सहशिरीष प्रभू रात्री झोपताना कीर्तन लावतात. आमचे नादिया कुमार रात्री भगवंताचा फोटो पाहतात आणि मदन गोपालजींचा पाहून झोपतात. सकाळी उठल्यानंतर पाहतात. अशी कृष्ण भावना मीन्स काय, मंदिरातली नाही आहे. तर कृष्ण भावना मीन्स काय, प्रत्येक मुमेंटमध्ये कृष्णाला स्मरण करणे. आपली भक्ती काय आहे, 2% भक्ती ना 90% टी व्ही पाहणं, मोबाईल पाहणं, सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह राहणं. तर चेतनाचा डामाडोळ आहे. जगातलं थोडं भोग घेताना पण नंतर त्याचं बिल लई पे करावं लागणार आहे. सूक्ष्म. तर इथं जड भरत म्हणजे आता मेन पॉईंटवर येऊ. आत्मा एकच आत्मा एक होतात, पण बॉडी किती बदलल्या, 3 बदलल्या. दुसरं उदाहरण भागवतामध्ये नल, कुबेर आणि मणिग्रू. पहिले ते कुठे होते, मंदाकिनी नदीच्या कडे स्वर्गामध्ये आनंद करायचे. नारद मुनीला पाहून न पाहिल्यासारखे नारद मुनी काय शाप दिला की तुम्ही झाडं बना. झाडं बनले. भगवान कृष्णाच्या गोकुळ महावनामध्ये राहिले. भगवान कृष्णाने त्यांचा उद्धार केला. तिथून त्यांनी शरीर सोडलं. पुन्हा काय केलं, पुन्हा देवताच्या रूपामध्ये गेले. आत्मा तोच, पण बदल किती झाला, 3 झाला. दुसरं उदाहरण गजेंद्राचा उद्धार केल्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज प्रश्न विचारला की गजेंद्र कोण होता. ते म्हणले मागच्या जन्मात राजा इंद्रदुम्न होता आणि तो भगवंत विष्णूंना नाही का फुलं अर्पण करायचे आणि सगळं सोडून ते एका पर्वतावर जाऊन ते तपस्या करू लागले, भगवंताची पूजा करू लागले. त्यावेळेस अगस्त्य मुनी आल्यानंतर त्यांनी पूजामध्ये तल्लीन होते. पण अगस्त्य ऋषीला काय वाटलं की हे राजा पाहून न पाहिल्यासारखं करतोय आणि जडवत अवस्थेमध्ये राहिल्यानंतर याला शाप देतो की तू एखादा संन्यासी ब्रह्मचारी आल्यानंतर संत आल्यानंतर उठला नाही, जडवत म्हणून तू हत्तीच्या जन्माला ये. आणि इंद्रदुम्न राज्याचा काही दोष नव्हता. तिथे बिचारी पर्वतावर जाऊन बसले, पूजा करीत होते. एखादा काय म्हटलं असा, भाऊ मी तुझ्याकडे नव्हतो आलो, तूच आला आणि तूच येऊन मला शाप दिला, तर आपण किती तमाशा मांडला असता. पण इंद्रदुम्न राजा काय म्हटले, ह्या शापाला सुद्धा त्यांनी वरदान करून घेतलं. काय शापाला वरदान घेतलं, आपल्याकडे जेव्हा विपत्ती येते ना, ते विपत्तीला संपत्ती करण्याची बुद्धी धीमता ही व्यक्ती म्हणतात. पण विपत्तीला जर तुम्ही आणखीन विपत्ती करून टाकतात ना, तर आणखीन अवघड होतं. विपत्तीला परीक्षित महाराजाला काय केली, विपत्ती आली, त्याने काय केलं, त्या विपत्तीला संपत्ती केली. म्हणून आपल्या जीवनात काय प्रसंग येतात त्यानुसार आपण त्याला काय करतोय हे खूप महत्वाचं आहे. तर इथे गजेंद्राच्या बाबतीत काय केलं त्यांनी, आणि तेच इंद्रदुम्न महाराज पुढे हत्तीच्या जन्माला आले. म्हणजे आत्मा तोच राहिला पण बॉडी बदलली. हे तिसरं उदाहरण. चौथं उदाहरण नारद मुनीचं 9व्या स्कंदामध्ये उपब्रह्म नावाचे गंधर्व होते आणि ते स्वर्गलोकामध्ये एक यज्ञ होता आणि ते यज्ञामध्ये त्यांना गायन करण्यासाठी बोलवलं. तर ते गायन तर करू लागले, पण गायन करत असताना आपल्या पत्न्यांना कसं आनंदी करता येईल गायन, म्हणजे ते फिल्मी गाणी म्हणत होते आपल्या भाषेमध्ये. तर देवताने पाहिलं, ह्या देवताचे गाणे तर म्हणतोय पण याची चेतना काय, रे पत्नीसाठी. ती म्हणली तुझी बुद्धी किती शूद्र आहे, पुढच्या जन्मात शूद्र होऊन जा. आणि मग ते पुढे शूद्र म्हणून जन्माला आले आणि आल्यानंतर पुढे ते दासीपुत्र जन्माला आले. दासीपुत्र भक्तिवेदांताची सेवा केली, म्हणजे गंधर्वाचं शरीर सोडलं. आत्मा काय झाला, दासीपुत्रामध्ये आला. दासीपुत्राच्या सेवा झालं, तिथून भक्तिवेदांताचा महाप्रसाद ग्रहण केला, कथा कीर्तन ऐकलं, तिथून त्याने शरीर सोडलं. पुन्हा भगवंतात नाही का पुढे ब्रह्माजीच्या मुखातून त्यांना नारद मुनीचा जन्म आला. आत्मा एकच आहे पण किती बॉडी बदलल्या, 3 बॉडी बदलल्या. हे झालं नारद मुनींचं घटना. दुसरं घटना आहे विदुरजीची. विदुरजी कोण होते, यमराज्य होते. पण कोणत्या, मंडक ऋषीने शाप दिला, का रे मी लहानपणी असताना माझ्याकडून चूक घडली आणि मला तू काय केलं, शाप दिला, शूद्र, तू पुढच्या जन्मात शूद्र होऊन जा. आणि तेच यमराजी विदुर म्हणून जन्माला आले आणि विदुरजीचं कार्य केल्यानंतर शरीर सोडलं, पुन्हा ते धर्मराजामध्ये प्रविष्ट झाले. म्हणजे आत्मा तोच राहतो, शरीर बदलत राहतो. एवढंच नाही तर ध्रुव महाराजांचे एक पुत्र आहे उत्कल, ते पहिले योगी होते, भक्तीमध्ये अपूर्ण राहिले, म्हणून ध्रुव महाराजांच्या पोटी ते उत्कल पुत्र म्हणून जन्माला आले. हे भागवतामध्ये उदाहरण आहेत, हे काही काल्पनिक नाहीत, इतिहासामध्ये याचे जमा आहेत. आणि हे दिल्यानंतर योगी होते आणि मग पुत्र जन्माला आले. याच्यानंतर एक उदाहरण आहे कोणाचं, नृग. ते चिपकली बनले आणि मग भगवान कृष्ण उद्धार केला. राजा नृगनाने गायी दान केल्या होत्या. एक गाय
ब्राह्मणाकडे बदल झाला होता. ती खूप मोठी स्टोरी सांगायचा मुद्दा. पण आत्मा तोच राहिला, शरीर बदललं. बरं एवढंच नाही तर भागवतामध्ये जय आणि विजय त्याने 3 बॉड्या बदलल्या. कोणत्या? पहिले जय विजय कोण झाले? हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू. त्याच्यानंतर रावण, कुंभकर्ण. त्याच्यानंतर दंतवक्र, शिशुपाल. म्हणजे जय विजयने किती बॉड्या बदलल्या? 3 बदलल्या. आत्मा तोच राहिला. आणि मग जेव्हा शेवटचं शरीर सोडल्यानंतर ते पुन्हा जय विजयच्या स्वरूपामध्ये स्थित झाले. तर हे सगळे उदाहरण काय आहे? आपल्याला सांगायचा मुद्दा आहे की आत्मा. आता तुम्ही म्हणता प्रभूजी हे ते शास्त्राचे आम्ही मानत नाही. तुम्ही यूट्यूबला जायचं, पुनर्जन्माच्या लागण तेवढ्या स्टोऱ्या आहेत. लागण तेवढ्या, ते आता काल्पनिक नाही ना. म्हणून सत्वेन पसरीजा एक म्हणून त्यांनी मृत्यूजवळ अनुभव असलेले त्या मोठ्या बँगलोरच्या, त्यांनी खूप स्टडी केली. आणि त्यांचेच गुरु आहेत एक मायकल इवन स्टीवन म्हणून नावाचे एक लेखक. त्यांनी कमीत कमी 2000 केस स्टडी केले, मृत्यूजवळचा अनुभव आणि पुनर्जन्माच्या केस स्टडीसुद्धा केलेल्या. आपल्या शिक्षाष्टमपूर्वच्या एका गीता कोर्समध्ये दीप कापड या नावाच्या व्यक्तीचं पुनर्जन्माची स्टोरी त्यांच्यासमोर आली होती. तर पुनर्जन्म कशामुळे होतो म्हणजे जेवढी तुमची त्या व्यक्तीच्या वस्तूच्या प्रती अटॅचमेंट असते. कशाला आमच्या नाशिकमध्ये मंदिरामध्ये एक परिवार आहे, त्या भक्ताची बहीण कॅन्सरनं वारली होती. पण त्या बहिणीची अटॅचमेंट भावाच्या होती. तीच मुलगी त्यांची बहीण पुढे मुली म्हणून जन्माला आली. तर ती कसं कळालं? ती मुलगी आल्यानंतर ती डायरेक्ट पप्पा नाही म्हटली, पहिले दादा म्हटली. आणि तुम्ही दर शनिवारी माताजी मंगल आरतीला येतात, प्रभूजी पण मंगल आरतीला, मी तुम्हाला भेट करून देतो. आणि मग ती जेव्हा 5-6 वर्ष झाल्यानंतर दादा दादा असं केलं तसं केलं, ज्या ज्या काही त्या घटना त्याच्या आईला आणि बापाला सांगू लागल्या. आणि त्याच्या आईनं घटना पाहिलेल्या आहेत ननंदबाईच्या. आणि तीच ननंद मुलगी म्हणून जन्माला आलेली. आणि आज बी त्या ननंद म्हणूनच व्यवहार करतात मुलीशी. आता ती मुलगी कमीत कमी 7वी-8वी वर्षाला, पण बापाबरोबरचे बहिणीचे जे संबंध होते ते सगळे आठवतात. मंदिरात तुम्ही आता जेव्हा कधी येता ना, मी तुम्हाला त्यांची भेट करून देतो. म्हणजे पुनर्जन्माचं लांबचं उदाहरण नाही, आपल्या मंदिरातलंच आहे. नरसिंहपूर प्रभूंच्या काउन्सिलिंगमध्ये उपनगरमध्ये राहतात ते माताजी प्रभू शनिवार रविवार. आणि मुलगी त्यांची आणि डिक्टो चेहरा, बहिणीचा जसा डिक्टो चेहरा होता त्यांचा, मुलगी म्हणून जन्माला आली. बॉडीची खून आहे त्याच्या, काहीतरी इथं खोब्याला काहीतरी असं झालेलं होतं. म्हणजे सांगायचा मुद्दा की पुनर्जन्म आहे. म्हणून मृत्यूच्या नंतरचा जो प्रवास आहे तो खोटा नाही, तो खरा आहे. शास्त्र आपल्याला इथं काय करतंय? क्लिअरिटी करतंय की अरे ही काही जी गोष्ट आहे नॉट सेंटिमेंटल नाही, प्रॅक्टिकली आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगतात, याला करतात, फॉलो करतात, तो तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. म्हणून इथे धीमता ह्या शब्दाचा अर्थ काय? इंटेलिजंट. मटेरिस्टिक इंटेलिजन्स नाही आहे, तर स्पिरिच्युअल इंटेलिजन्स समजलं पाहिजे की हे जे नॉलेज आहे हे काही मायथॉलॉजिकल नाही आहे, ते प्रॅक्टिकली आपल्या डे टू लाईफमध्ये पण फॉलो करता येते. आणि आफ्टर डेथ, मृत्यूच्या नंतरचं पण याला त्या फिलॉसॉफीचा फायदा होतो. म्हणून शास्त्र सांगतंय की आत्म्याबरोबर जो धीर व्यक्ती असतो याने विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्म्यासोबत मन, बुद्धी, अहंकार, 24 तत्वाची बॉडी आहे ना, तो 24 तत्वाच्या बॉडीबरोबर 3 गोष्टी जातात: मन, बुद्धी आणि अहंकार. बघा, जन्मातच कोणी इंटेलिजंट असतं, काही जन्मातच हँडसम असतात, तर हे मागच्या जन्माचं पण असतंय. म्हणून मनामध्ये तुमची चेतना काय, इंटेलिजन्स, बुद्धी कशामध्ये राहतात, आणि इगो, अहंकार. मन, बुद्धी, अहंकार हे आत्म्यासोबत जातात. आणि त्या आत्म्याबरोबर पुढचा जेव्हा तो जन्म घेतो, या 3 गोष्टी त्याच्यामधले जे विचार असतात त्या स्टोरेज केल्यानंतर तो आत्मा पुढचं तसं व्यवहार करत असतो. आणि याचं उदाहरण काय तर वायू जसा असतो ना, वायू जर तो एखाद्या याच्या घाणीच्या संपर्कात आला तर त्याला घाण त्याचा स्मेल येतो. पण तोच वायू जेव्हा एखाद्या सुगंधी द्रवातून गेला तर सुगंधी आपल्याला परफ्यूमचा वास येतो, सुगंध येतो. त्याचप्रमाणे आत्मा शेवटच्या क्षणाला कोणत्या चेतनेमध्ये असतो? भौतिक चेतनेत राहिलं तर भौतिक गोष्टीची इच्छा आणि कर्मानुसार त्याला पशु, पक्षी, प्राणी, झाड, ज्याची त्याची इच्छा आणि कर्मानुसार त्याला शरीर भेटते. म्हणून आध्यात्मिक चेतनेत राहताना आणि आध्यात्मिक चेतनेत राहिल्यानंतर भगवत धामात जातात, हे उदाहरणं तुम्हाला पाहायला भेटतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्या.
आपलं गाव इथलं नाही, कारण त्यांना माहिती आहे अल्टिमेट ते. म्हणून शेवटच्या मोमेंटला तुम्हाला तुमची चेतना आध्यात्मिक ठेवायची का भौतिक ठेवायची हे तुमच्या प्रॅक्टिसवर निर्भर आहे. लेक्चरमध्ये येऊन तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते, प्रॅक्टिस नाही भेटू शकत. तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. बघा, तुम्ही एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस केली, जसं आमच्याकडे मी पाहिलं नाशिक रोडला एक व्यक्ती होता, जीवनभर कपडे मोजायचा असा, 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, आणि नंतर म्हणायचे शिवा शिवा शिवा. मारायच्या वेळेस होता ना, तो 1 मीटर, 2 मीटर, 3 मीटर, 4 मीटर, त्याचा हातच असा चालायचा, आणि कपड्यामध्ये शिवा शिवा. म्हणजे तुम्ही त्यानं जीवनभर जी प्रॅक्टिस केली, हॅबिट केली, त्याच्या शेवटला टायमाला ती आठवण आली. म्हणून एवढं सोपं नाही आहे जेवढं तुम्ही समजता. तुम्हाला वाटतं प्रवचनात बसलं, पुण्य प्राप्त झालं, गीता वाचली, प्रभूजीचा प्रसाद खायला भेटला, ओ हरी बोल हरी. येडा आहे लय. हे तुम्हाला इन्पान करायपर्यंत होतं. सत्संग म्हणजे काय, मटेरियली इफेक्ट नाही आहे, तर स्पिरिच्युअल माझी चेतना किती बदल होत आहे. माझी चेतना तीर्थयात्रा करून, भागवत सप्ताह अटेंड करून, दान धर्म करून किंवा पुण्यकर्म करून भगवंताला प्राप्त करता येत नाही. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर. भगवंतानं अंतकाळी योग सांगितला नाही, ध्यान सांगितलं नाही, जप सांगितलं नाही, तप सांगितलं नाही, यात्रा सांगितली नाही. काय सांगितलेलं आहे? मला प्राप्त करायचं असेल तर अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळी माझं स्मरण केलं तर माझ्या धामाची प्राप्त होईल. आणि जो देवताची उपासना करेन तो देवलोकात जाईल, जो पित्राची पूजा करेन तो पितृलोकात जाईल, जो भूतप्रेतांची करेन तो भूत येऊन जाईल. भगवंत म्हणतात माझी केली तर माझ्या धामाची जाईल. म्हणून भक्तीमध्ये भगवंताला प्राप्त करायचं तर भगवंताचं स्मरणच ठेवले. ती म्हणतात प्रभूजी जेव्हा मृत्यू येईल ना, मी तेव्हा जप करेल. तर आमच्या गौरव प्रभू म्हटला, मुझे भागवतम में सबसे अच्छा उदाहरण कौन सा लगता है? बोले आजमिल का. बोले कैसा? मजा भी किया और भगवत धाम भी चले गया. हां, म्हणलं असं नाही होत बाबा. तो आजमिलचं एक उदाहरण आहे. तुम्ही जीवनभर एन्जॉयमेंट करता, सेक्स करता, दारू पिता, नॉनव्हेज खाता, आणि तुम्हाला असं वाटतं अरे मी स्वतःला फसवतो दुसरं काही. म्हणून भगवंताला प्रसन्न करायचं नाम जप चेतनेमध्ये तुमचे उतरलं पाहिजे. म्हणून प्रभुपादांनी इस्कॉनचं नाव काढलेलं कृष्ण भावना भावित संघ. कृष्णाच्या भावनेमध्ये राहतान तर तुम्हाला ते प्राप्त होईल. मला एक मुद्दा सांगायचा होता, तर विसरून गेला होता, की अंतकाळी शेवटी भगवंताचं स्मरण. मी कितीतरी उदाहरणं पाहिलं आमच्या मंदिरात. आम्हाला भक्त सांगत असतात शेवटी अटॅचमेंट असते. जसं मी माझ्या नातेवाईकाचं नॉनव्हेज खाल्लं, त्याचे खूप डिझायर्स होते. जे खूप गोष्टीचे अटॅचमेंट असताना ते त्याची डेस्टिनी बनते. म्हणून तुम्हाला कोणाची प्रति अटॅचमेंट वाढवायची, मटेरिस्टिक अटॅचमेंट वाढवायची का स्पिरिच्युअल अटॅचमेंट वाढवायची, हे तुम्हाला डिसाईड करायचं, आणि ते तुमचं गंतव्य आहे. बाकीच्या गोष्टी सपोर्टिंग आहेत, अल्टिमेट नाही आहेत. काय प्रिन्सिपल आहे? बाकीच्या गोष्टी सपोर्टिंग आहेत, अल्टिमेट नाही. अल्टिमेट तुम्हाला पाहिजे असेल तर प्रभुपाद म्हणतात आजमिळ्याने जीवनभर भगवंताचं नाव घेतलं तेव्हा शेवटी आठवलं. तुम्ही एकदा जप करताना आणि म्हणतात शेवटी मूर्ती कधी येईल हे माहिती आहे का? परीक्षित महाराजाला माहीत होतं 7 दिवस. आपला कधी येणार माहिती आहे का? नोटीस पाठवणारे महानगरपालिकेसारखं की बाबा 7 दिवस. अरे नोटीस भेटल्याच्या पहिले तुम्ही घाबरून जाता, इकडे रिपोर्ट घेऊन जा, तिकडे रिपोर्ट घेऊन जा. कोणाला वैकुंठात तर जायचं स्वर्गात, पण मरायचं कोणा नाही. देव तर पाहायचं आहे पण मरायची इच्छा नाही. बाबांनो असं नाही आहे, मारायचं तर सगळ्यालाच आहे. मी जरी प्रवचन झोडलं म्हणजे प्रकृती माझ्या बापाला सोडणार आहे का? म्हणजे लय मोठा ज्ञान जोडतो. अरे चांगल्याला उडवतात प्रकृती. म्हणून महत्त्वाचं काय, तुमचं इमान तुम्हाला उडवायचं. काय? तुमचं इमान उडवायचं आहे, आणि तुमचं इंधन जेवढं असेल तिथपर्यंत गाडी पोहोचेल. तुम्ही 5 लिटर टाकता आणि म्हणतात मुंबईला जाईल का? तर भगवत धामा जाण्यापर्यंत तुमचं इंधन भरलं पाहिजे. एक माळा करताना ते बी 10 वेळा विचार करा, काय प्रभूजीने गळ्यात मारून दिले विनाकारण, काय या बक्षी पार्कमध्ये सत्संग होतो, कुठून जाऊन बसलो आणि या बाबाच्या नादी लागला. तुमचं जेवढं इंधन असेल तेवढी तुमची गाडी पोहोचेल.
तुमचं इंधन देवतामध्ये असेल तर देवतापर्यंत ती तुमची गाडी पोहोचेल. पित्रामध्ये इंधन टाकलं तर पित्रामध्ये, हां, भूतप्रेतामध्ये टाकलं तर भगवंतामध्ये जेवढं इंधन टाकतं तर भगवंतामध्ये बाळा तू इथपर्यंतच येऊ शकतोस. तिथपर्यंत जायचं असेल तर इंधन वाढा. आणि प्रभुपादांनी इंधन दिले. एवढं इंधन जर भरलं तर माझ्या भगवतधामात कोणतं 16 माळा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. 16 माळाचं रोज इंधन भरावं लागेल. आणि 4 नियम. कधी माळा केल्या नाही केल्या, गप्पा मारल्या, हा टीव्ही पाहिला, टीव्ही पाहता पाहता जप केला, मोबाईल खेळता खेळता, माझा चिंट्या पिंट्या, माझा नवरा बघता बघता, माझी बायको बघता बघता, हा निस्त्या चिकन्या माळा होत्या. आज लक्षात आलं का? तुमच्या डोक्यात जर घुसलं नाही ना तर बाहेरून तुम्ही स्वतःला काय करतायत, फसवतायत. एवढं सोपं नाही. लेस किटी स्कॅन आहे हो. एवढं 19-20 वर्षे घातली इस्कॉनमध्ये आणि जवळून उदाहरण पाहिलेत. लग्नामध्ये म्हणतात सावधान. का बरं म्हणतं सावधान? एकूण एकाला सहन करायचं, सावध राहा. पण स्पिरिच्युअलमध्ये काय? प्रत्येक मुमेंट सावधान, अलर्ट राहायला पाहिजे. आमचे काल भक्त एक सांगत होते, एक जप करायचा आहे. मी जाणार आहे, मी जाणार आहे, मी जाणार आहे, मी जाणार आहे. कुठं? वरती. त्याच्या पहिले माझं प्रिपरेशन काय? म्हणून मी एक प्रवचन दिलं, मरण्याआधी मी, मृत्यूच्या पहिले मी काय आहे, मी प्रिपरेशन केलं का? जीवन ही पूर्वतयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. जीवनभर अभ्यास केला, एखाद्या विद्यार्थ्यानं वर्षभर अभ्यास केला तर तुम्ही टॉप मार्क पाडता. छोटा छोटा कमी अभ्यास केला तर तुमचे मार्क्स कमी राहतील. आणि त्या पेपरमध्ये फेल झालं तर पुन्हा त्याच वर्गामध्ये बसवलं होतं. तसं जीवनभर भक्तीचा अभ्यास केला तर भगवत धामात जातात. आणि त्या अभ्यासामध्ये कमी पडले तसं विद्यार्थी फेल झाल्यानंतर त्या वर्गात बसतो. तसंच आपण जर त्या अभ्यासामध्ये कमी पडलो आणि फेल झालो तर पुन्हा ह्या जन्ममृत्यूच्या चक्राच्या परीक्षा, पुन्हा त्याच वर्गामध्ये तुम्हाला. म्हणून आदि शंकराचार्य म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जैठरे संसार, हां ये संसारे दुस्तारे पायी मुरारे, हां दिलेले. पुन्हा ते चक्र फिरावं लागणार आहे. आता त्या वर्गात बसायचं का पुढच्या वर्गात जायचं आहे तुम्हीच ठरवा. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. आणि म्हणून